देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुवन्ति दिव्ये स्तवै वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यः सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तानं न विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीसुतापादनम् एतद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय। तर आपण भागवत महात्म्य बघितले। भागवत महात्म्यामध्ये भागवत कथा का श्रवण करायची, भागवत या ग्रंथामुळे आपल्या जीवनाचं कल्याण कसं होईल किंवा भागवत या ग्रंथातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळणार। काय म्हटलं होतं, भगवद्गीता माणसाला जीवन कसं जगायचं हे शिकवते आणि भागवत हे मरावं कसं हे शिकवते। म्हणजे मरणाची भीती दूर करण्याचं काम भागवत हा ग्रंथ करतो। आपल्या मोक्ष देण्यात धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत, या 4 पुरुषार्थांची प्राप्ती आपल्याला भागवत ग्रंथाच्या श्रवणाने होते। आपले विविध ताप जे आहे आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक हे तिन्ही ताप नाहीसे करण्याचं काम भागवत करतं। आता पुढचा जो स्कंद आहे अधिकारी पहिला स्कंद, काल आपण भागवताचं महात्म्य बघितलं। एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळल्याशिवाय त्याच्याबद्दलची आवड निर्माण होत नाही। कोरोनाच्या कालखंडात आपल्याला ऑक्सिजन लावावं लागला माणसाला। ऑक्सिजन लावायला लागल्यावर मग झाडांचं महत्त्व कळायला लागलं। बाबा अशी एखादी साथ आली की आपल्याला चांगला शुद्ध ऑक्सिजन मिळाला पाहिजे असं वाटलं की मग लोक काय करतात, झाडं लावतात। जोपर्यंत आपल्या प्राणावर काही बेतत नाही, जीवावर येत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही। म्हणजे ऑक्सिजनची गरज लागायला लागल्यावर मग झाडाचं महत्त्व कळतं, बरोबर। दुष्काळ पडला की पावसाचं महत्त्व कळतं। आता पाय धडधाकटपणे आपले चालत असतात त्यावेळी पायाचं काय वाटत नाही, पण एखादा पाय मोडला आणि परावलंबी झालं किंवा पॅरालिसिस सारखा आजार झाला की मग हे हातपाय धड होते, तेव्हा काय करायला पाहिजे होतं ते आपल्याला लक्षात येतं। डोळ्याने पाहता येतं, चांगलं दिसतं, तोपर्यंत आपण टीव्ही आणि बाकीचं सगळं बघतो। एखाद्या डोळ्यानं दिसेन असं झालं, मोतीबिंदू झाले की मग डोळ्यांचं महत्त्व कळायला लागतं। पण ज्यावेळी डोळ्यांचं महत्त्व कळतं त्यावेळी त्याची वेळ निघून गेलेली असते। हे कालपासून आपण जे बघितलं ते भागवताचं महात्म्य बघितलं। हे भागवत महात्म्य आपल्याला मृत्यूबद्दलचे आपल्यात मी बोलतो इथं बसून म्हणून मी निर्भय असं नाही। निर्भय मोक्षाचा एक दुसरा शब्द आहे। मोक्ष म्हणजे काल मी सांगितलं मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष। तसं निर्भयता म्हणजे मोक्ष। मोक्षाची दुसरा शब्द काय, निर्भयता म्हणजे मोक्ष। निर्भय होणं कशाच्या बाबतीत निर्भय व्हायचं, मरणाच्या बाबतीत। तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनात भीती कशाची आहे, मृत्यूची भीती आहे। आणि या मृत्यूची भीती दूर करण्याचं काम काय कोण करतं, भागवत करतं। कारण ती कथाच तशी आहे। पुढं हळूहळू ती कथा आपल्याला समजेल म्हणजे कशी भीती दूर होते ते। तर आता जो पहिला स्कंद आहे ह्या कालचा महात्म्य झालं। या पहिल्या स्कंदामध्ये अधिकार सांगितलाय। कशाचा विचार केलाय, अधिकार म्हणजे काय, भागवत हा ग्रंथ कोणी ऐकावा कोणी वाचावा, म्हणजे भागवत ग्रंथ सांगणारा जो वक्ता आहे त्या वक्त्याचा एक अधिकार असावा। आणि भागवताचं श्रवण करणारे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांचा सुद्धा काय असावा, एक अधिकार असावा। श्रोत्यांना फार मोठं महत्त्व दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी। महेशाच्या मूर्ती म्हणजे साक्षात भगवंत, श्रोते म्हणजे भगवंताच्या मूर्ती आहेत।
पण श्रोते असतील तर वक्त्याला किंमत असते. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतया विन, म्हणजे श्रोत्यांच्या शिवाय वक्ता आणि वक्त्यांच्या शिवाय श्रोते हे दोन्ही परस्परावलंबी आहे. म्हणजे श्रोते असतील तर वक्त्याला आपलं वक्तृत्व काय करता येतं, खुलवता येतं, बोलता येतं. आता इथं ह्याच्यामध्ये हा भागवताचा अधिकारी कोण ते सांगितलंय. आता खरा अधिकारी आहे राजा परीक्षित, पण आता आपण सुद्धा त्याचा अधिकारी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा ग्रंथ वाचत असताना त्याच्याबद्दल एक अनुबंध चतुष्ट असतो. अनुबंध चतुष्टात 4 गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी कोण, या ग्रंथात कोणता विषय सांगितलाय, या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फळ काय, आणि या ग्रंथात एक तांत्रिक भाग आहे, शास्त्रीय संबंध काय त्याचा. तर अधिकारी कोण याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. प्रयोजन म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे काय मिळतं, मोक्ष म्हणजे आनंद. ह्या प्रयोजनाबद्दलचा विचार कालच्या आपण भागवताच्या महात्म्यामध्ये बघितलं. फळ काय मिळणार आहे त्याचं. मग काल जो दीड तासाचा विचार झाला त्याच्यामध्ये प्रयोजन सांगितलं. आता याच्यात अधिकाराचा विचार करतात. अधिकार म्हणजे काय, समजा प्रपंचात सुद्धा अधिकार लागतो आणि परमार्थात सुद्धा अधिकार लागतो. दोन्हीकडे अधिकाराशी परमार्थातली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, अधिकाराशिवाय फळ मिळत नाही. अधिकाराशिवाय फळ मिळत नाही. साधं मुलाला शाळेत घालायचं असेल तर किती वर्ष पूर्ण व्हावी लागतात, 6 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष पूर्ण व्हावे लागतात. म्हणजे 5-6 वर्ष पूर्ण झाले की मुलगा शाळा शिकण्याचा अधिकारी झाला. मत देण्याचा अधिकार आहे. मत द्यायला किती वर्ष पूर्ण व्हावी लागतात, 18 वर्ष पूर्ण व्हावी लागतात. लग्न करायला किती वर्ष लागतात, 21 वर्ष पूर्ण व्हावी लागतात. म्हणजे वयाची 21 वर्ष पूर्ण झाली की लग्न करण्याचा अधिकार येतो. असं म्हटलं तर चालेल का, एखादा मुलगा म्हणाला मी 5व्या वर्षी लग्न करणार, तर त्याला लग्न म्हणजे काय कळतं का, नाही कळणार. म्हणजे याचा अर्थ 5 वर्षाचं वय ह्या त्याचा लग्नाचा अधिकार नाही. म्हणजे व्यवहारात सुद्धा एखाद्या गोष्टीची प्राप्ती व्हायची असेल तर आपल्याला कशाची गरज आहे, अधिकाराची गरज आहे. आणि असा अधिकार असल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही. मग व्यवहारात एवढा अधिकार लागतो तर परमार्थात सुद्धा आपल्याला कशाची गरज आहे, अधिकाराची गरज आहे. आणि हा अधिकार आपल्याला या ठिकाणी सांगितलाय. मी एक वाक्य म्हटलं मगाशी, अधिकाराशिवाय फळ मिळत नाही. अधिकार लागतो. आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल, आपलं अज्ञान दूर व्हायचं असेल तर त्यासाठी आपलीच सुद्धा पूर्वतयारी असली पाहिजे. आणि अशी पूर्वतयारी असली की मग तो अधिकार प्राप्त होतो. पूर्वतयारी म्हणजेच अधिकार. आणि अधिकार पात्र झाला, आपली योग्यता वाढली. गाडी चालवायची आहे, गाडी चालवायला लायसन काढावे लागते. मग लायसन द्यायच्या अगोदर ते शिकवणारे काय करतात, तुमची परीक्षा घेतात आणि परीक्षा घेऊन तुम्हाला गाडी चालवण्याचा अधिकार दिला जातो. म्हणजे तो वाहन चालवण्याचा परवाना मिळतो. म्हणजे काय केलं, गाडी चालवण्याचा अधिकार मिळाला. अधिकाराशिवाय जर गाडी चालवली तर अपघात होईल. सरळच आहे त्याचं उत्तर. याचा अर्थ अधिकार मिळालेल्यांच्याकडून होत नाही असं नाही, पण अधिकाराच्या अगोदर जी कृती केली तर तो काय ठरतो, कायद्यानं गुन्हा ठरतो. याचा अर्थ काय की प्रत्येक गोष्टीला अधिकार पाहिजे. जसं संसारात वेगवेगळ्या गोष्टीला अधिकार लागतो तसा परमार्थात सुद्धा अधिकार लागतो. आता हा अधिकाराचा विचार पहिल्या स्कंदात केलाय. या पहिल्या स्कंदामध्ये एकूण 19 अध्याय आहेत. पहिल्या स्कंदामध्ये किती अध्याय आहेत, 19. आणि या 19 अध्यायांची विभागणी अशी केली, पहिल्या 3 अध्यायांमध्ये सूत आणि शौनक या ऋषींचा संवाद आहे 3 अध्यायांमध्ये. दुसऱ्या 3 अध्यायात नारद आणि व्यास यांचा संवाद आहे. आणि त्यानंतरच्या 13 अध्यायांमध्ये राजा शुकाचार्य, भगवान शुकाचार्य आणि राजा परीक्षित यांचा काय केलेला आहे, संवाद आहे. आता म्हणजे ह्याचा संवाद आहे म्हणजे काय, त्यांनी एकमेकांना भागवतातला कथाप्रसंग काय केलेला आहे, सांगितलेला आहे. म्हणजे पहिली जोडी कोण आहे, सूत आणि शौनकादी ऋषी. मग काल मी म्हटलं शौनकादी 88,000 ऋषींनी यज्ञ सत्र सुरू केलं होतं. आणि असा यज्ञ करत असताना यज्ञाच्या मध्ये जेव्हा वेळ मिळत होती तेव्हा सूत मुनी त्यांना काय सांगायचे, भागवत कथा सांगायचे. पुढचे 3 अध्याय आहेत ते नारद आणि व्यास यांचा संवाद आहे. नारद आणि व्यासांना भागवत सांगितलं. नारद आणि व्यासांना सांगताना 4 श्लोक सांगितले, पण व्यासांना नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही याचा विस्तार करा. लोकांना हे 4 श्लोक समजावून सांगण्यासाठी त्याचा काय करा, विस्तार करा. आणि तो विस्तार व्यासाने केला. तो 18,000 श्लोक झाले आणि 12 स्कंद झाले. आणि त्यानंतर पुढचे 13 अध्याय आहेत ते शुकाचार्य आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. शुकाचार्याने राजा परीक्षितेला, म्हणजे राजा परीक्षितेला जो शाप मिळाला होता त्या शापातून मुक्त होण्यासाठी शुकाचार्याने भागवत
परीक्षितेला सांगितलं. आणि मग शुकाचार्यांनी भागवत सांगितल्यानंतर राजा परीक्षिताचा जो भीती होती मनातली, ती भीती निघून गेली. तो निर्भय झाला मृत्यूच्या बाबतीत आणि जीवनमुक्त अवस्थेचा त्यांना अनुभव आला. हा भाग पुढे येतो. पहिले जे 3 अध्याय आहेत त्याच्यात धर्माचा अधिकार आहे. दुसऱ्या 3 अध्यायांमध्ये उपासनेचा अधिकार सांगितला आहे. आणि त्या पुढच्या 13 अध्यायांमध्ये श्रवण अधिकार किंवा स्वरूपाचा अधिकार सांगितला आहे. म्हणजे हे 3 प्रकारचे अधिकारी आहेत. पहिला अधिकारी आहे तो कनिष्ठ, दुसरा आहे तो मध्यम आणि तिसरा आहे तो उत्तम. आता उत्तम अधिकारी कुणाला म्हणायचं? एखादं काम हातात घेतलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय जो थांबत नाही त्याला कुठला अधिकारी म्हणायचं? कितीही अडचणी आल्या तरी आपलं काम जे ध्येय ठरवलंय ते ध्येय पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही, त्याला उत्तम अधिकारी म्हणायचं. दुसरा जो मध्यम अधिकारी आहे त्याच्यानंतरचा, हा मध्यम अधिकारी काय करतो? कामाची सुरुवात करतो पण थोड्याफार अडचणी आल्या की लगेच काम थांबवतो, याला म्हणायचं मध्यम अधिकारी. आणि तिसरा सांगितला कनिष्ठ अधिकारी. हा कनिष्ठ अधिकारी म्हणजे तुमच्या आमच्यासारखा असतो. तो काय करतो? काम सुरू करायच्या अगोदरच कुठल्या अडचणी येतील ह्याचा विचार करतो आणि या अडचणी येतील म्हणून कामाला सुरुवातच करत नाही, त्याला काय म्हणायचं? कनिष्ठ अधिकारी. आता आपण ओळखायचं आपण कुठल्या प्रकारचे अधिकारी आहोत. काल गणपती विसर्जन होते म्हणून संख्या कमी होती असं मला वाटलं होतं. निदान आज तरी येतील, पण आज सुद्धा सगळ्यांच्या काय आहेत? अडचणी आहेत. म्हणजे ह्या अडचणी येतील ते पुण्यही लागते, त्याशिवाय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं 3 प्रकारचे अधिकार सांगितलेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. आता अधिकाराचा विचार करत असताना अधिकाराचा विचार हा थोडासा अडचणीचा असतो. अडचणीचा म्हणजे काय? तू हे करण्याचा तू अधिकारी नाहीस असं जर कुणाला म्हटलं तर खूप राग येतो. म्हणून हा अधिकाराचा विषय फार संवेदनशील आहे आणि अडचणीचा आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की या गोष्टीचा मी अधिकारी आहे. तुला हे करण्याचा अधिकार नाही म्हटलं तर त्याला काय होतं? राग येतो. त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की हे सगळं करण्याचा मला अधिकार आहे. त्यातल्या त्यात 2 क्षेत्र तर अशी आहेत, त्यातलं एक राजकारण आणि दुसरं अध्यात्म. या 2 क्षेत्रातलं सगळं मला कळतं असं प्रत्येकाला वाटतं. या 2 क्षेत्रातलं सगळं मला कळतं असं त्यांना वाटतं आणि त्यामुळं आपण त्याचे अधिकारी आहोत असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून तुम्हाला हे करण्याचा अधिकार नाही असं म्हणता येत नाही. पण होतं काय? जरी समजा तुम्हाला सांगितलं, अधिकार असल्याशिवाय ते ग्रहण केलं जात नाही, स्वीकारलं जात नाही. अधिकाराचा विचार का करायचा? म्हणून मी एक वाक्य मगापासून सुरुवातीपासून सांगतोय की अधिकाराशिवाय काय मिळत नाही? फळ मिळत नाही. त्यामुळं मी इतक्या वेळा ज्ञानेश्वरी वाचली, इतक्या वेळा गाथा वाचली, इतक्या वेळा भागवत वाचलं, पण मला अजून रम्य समाधान काय ते मिळालं नाही. मग हा दोष त्या ग्रंथांचा आहे का माझ्या अधिकाराचा आहे? हा माझ्या अधिकाराचा आहे. बरोबर. ज्ञानदेवांच्या बाजून, भगवंताच्या बाजून काय अडचण नाही, पण आपण तिकडे जाण्यासाठी अजून आपली योग्यता वाढलेली नाही किंवा आपली पात्रता वाढलेली नाही. अशी आपली पात्रता निर्माण करणं, आपली योग्यता निर्माण करणं, यालाच काय म्हणायचं? अधिकार वाढवायचा. समजू, कल्पना करू की आम्हाला आता हे करण्याचा अधिकार नाही. अधिकार नसला तरी तो अधिकार मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. समजा मी कनिष्ठ अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकाऱ्याचा मध्यम अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी मध्यम अधिकारी असेल तर उत्तम अधिकारी होण्यासाठी काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. आणि असा उत्तम अधिकारी झालो की मग आपल्याला काय होईल? त्यातनं जे फळ मिळायला पाहिजे ते फळ मिळेल. आता ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आहे, हरिपाठ आहे. हरिपाठात माऊलीने सांगितले, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. म्हणजे हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? संसारी माणूस हा हरिपाठाचा अधिकारी आहे. म्हणजे बाबा त्यानं संसार करता करता रामकृष्ण हरी म्हटलं, मुखानं हरी हरी म्हटलं तर त्याची पुण्य वाढत जाईल, त्याचं अंतःकरण शुद्ध होईल आणि त्याला भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि त्या भक्तीला फळ मिळेल. अधिकारानंतर जी भक्ती केली जाते, उपासना केली जाते, त्याला त्याचं फळ मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. आता तुकाराम महाराज भेदभाव करायला लागलेत. म्हणायचं काय? साहे ओझे त्यास तेची देऊ. ज्याला जेवढं ओझं उचलतंय तेवढंच त्याला काय करू? देऊ. आता ही बाटली आहे, आता ह्याच्यात नदी भरायची म्हटली तर भरता येईल का सगळी? नाही. तिची काय आहे? एक हे ठरलेली आहे, मर्यादा ठरलेली आहे. प्रत्येक गोष्टीची मर्यादा. वाटीमध्ये तांब्याभर पाणी आपण भरून ठेवूया तर भरता येईल का? वाटीचं आकारमान जेवढं आहे तेवढंच पाणी वाटीत मावणार, तांब्याचं आकारमान आहे तेवढंच पाणी तांब्यात, एखादा मोठा हंडा असेल तर त्याच्यात तेवढंच पाणी मावणार. म्हणजे प्रत्येकाचा त्या भांड्याची जो अधिकार आहे, त्याची जी क्षमता आहे त्याप्रमाणे त्याच्यात काय होणार?
पाणी राहणार. तसं आपला जसा अधिकार असेल त्या अधिकारानुसार आपल्याला त्यातला बोध होतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं. ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सांगितलंय. ज्ञानेश्वरी वाचनाचा अधिकारी कोण आहे तर ते म्हणतात अध्यात्मशास्त्रीय अंतरंगची अधिकारी आहे. हे ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्र सांगितलंय, आध्यात्मिक तत्वज्ञान सांगितलंय. त्यामुळे आध्यात्मिक तत्वज्ञानाचे अधिकारी सगळेच नाहीत. अधिकाऱ्यात सुद्धा आणि बहिरंग अधिकारी आणि अंतरंग अधिकारी असा 2 प्रकार आहे. बहिरंग अधिकारी म्हणजे वरवरचं सगळं देवधर्माचं करणारा, आणि अंतरंग अधिकारी म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन या गोष्टी करणारा, ह्याला काय म्हणायचं अंतरंग अधिकारी. मग असा ज्ञानेश्वरी कुणाला कळेल त्याबद्दलची ओवी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तू सुमन आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती गौप्यही तयाप्रती चाळवी जे सुखे. जो माझ्या अर्जुनासारखा सुमन म्हणजे चांगल्या मनाचा आहे, शुद्धमती म्हणजे सरळ बुद्धीचा आहे, अनिंदकू म्हणजे कोणाचीही निंदा न करणार आहे, अनन्य गती म्हणजे माझ्याशी एकरूप झालेला आहे. त्याला माझ्या ज्ञानेश्वरीतलं रहस्य कळेल, त्याला भगवद्गीतेचं रहस्य कळेल, किंबहुना त्यालाच ते सांगावं म्हणजे ते त्याला चांगलं कळेल. हा कुठला अधिकारी आहे ज्ञानेश्वरीचा. हरिपाठाचा अधिकारी वेगळा, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा. चांगदेव पासष्टी हा एका योग्याला केलेला उपदेश आहे. तुम्ही आम्ही काही योगी नाही, योगी होण्याची शक्यता नाही, त्यामुळे चांगदेव पासष्टीचे आम्ही अधिकारी नाही. मराठी भाषेत ग्रंथ आहे म्हणून आपण वाचू, थोडाफार समजेल, पण त्याचं फळ काय आपल्याला मिळणार नाही, कारण आपण योगी नाही. योगी होण्याची आपल्याकडे अजून जो अधिकार लागतो तो अधिकार आमच्याजवळ नाही. मिळणार नाही असं नाही. योग मार्गाचा अभ्यास केला आणि तो अधिकार कमावला तर चांगदेव पासष्टीत जो बोध चांगदेवाना केलाय तो आपल्याला सुद्धा होऊ शकेल. पण आपण तेवढा अधिकार काय केला पाहिजे, कमावला पाहिजे, मिळवला पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात दासबोधाचा अधिकारी कोण, संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थाचे. परमार्थ करण्याचा अधिकार कुणाला मिळतो, जे संसाराच्या त्रासानं त्रासलेले आहेत, ज्यांना आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक हे तिन्ही ताप ज्याला छळतात आणि असा जो दुःखी कष्टी झालेला आहे तो माझ्या दासबोधाचा अधिकारी आहे. म्हणजे प्रत्येक ग्रंथाचे अधिकारी वेगवेगळे काय झालेले ठरलेले आहे. तसंच इथं सांगतात हा भागवत ग्रंथाचा सुद्धा अधिकारी आहे. आता मग तिन्ही अधिकारी सांगितले. इथं आपण बसलेले सगळेजण भागवताचे अधिकारी आहोत. आपण सगळे कशाचे अधिकारी आहोत, भागवताचे. अगदी पाप्यातला पापी माणूस सुद्धा भागवताचा अधिकारी आहे. आणि ज्यानं आपलं अंतकरण चतुष्ट हे म्हणतात त्याला, निष्काम कर्म निष्काम उपासना करून चित्त शुद्ध केलंय आणि शांत केलंय असा सुद्धा काय आहे अधिकार आहे. निष्काम कर्म केलं की चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासना केली की चित्त शांत होतं. आणि शुद्ध आता चित्त शुद्ध झालं आणि चित्त शांत झालं की तो काय होतो, पुढचा परमार्थाचा अधिकारी होतो. आणि मग गुरूंच्या उपदेशानं त्याला बोध होतो. पण साधन चतुष्ट संपन्न अधिकारी एक सांगितलाय. साधन चतुष्ट म्हणजे 4 काय आहेत, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व. शम दम उपरम श्रद्धा तितिक्षा समाधान या 6 गोष्टी त्याच्यामध्ये येतात. असा जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो सुद्धा काय आहे, भागवताचा अधिकारी आहे. तो उत्तम अधिकारी आहे. ज्यानं निष्काम कर्म केलंय, निष्काम उपासना केली, ज्याचं चित्त शुद्ध आणि शांत झालंय तो सुद्धा भागवताचा अधिकारी आहे. आणि अगदी भगवद्गीता सांगते अपिचेतसु दुराचारी, अगदी दुराचारातल्या दुराचारी सुद्धा भगवद्गीतेचा अधिकारी आहे. बरोबर. तसं भागवत म्हणतं अगदी भरपूर पाप केलेला पापी माणूस सुद्धा भागवताचा अधिकारी आहे. म्हणजे उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी तिन्ही प्रकारच्या अधिकाऱ्यांनी जरी भागवत ऐकलं तरी त्यातून त्यांच्या कल्याणाची सोय होऊन जाते, त्यांचं जीवन कृतार्थ होऊ शकतं. म्हणून भागवत आपल्या समोर आलेल्या सगळ्यांना अधिकारी मानतं. आणि म्हणून भागवताचा सर्वांनी काय करावा, भागवताचं सर्वांनी श्रवण करावं आणि त्यातून आपला मोक्ष किंवा आनंद प्राप्त करून घ्यावा, निर्भयता प्राप्त करून घ्यावी. आता हा जो पहिला स्कंद आहे या पहिल्या स्कंदामध्ये एक मंगलाचरण केलंय. मंगलाचरण काल एक सुरुवातीला सांगितलं होतं. मंगलाचरण म्हणजे भागवताचं महात्म्य सांगताना. आता पहिल्या स्कंदाचं मंगलाचरण करतात. ते जरा संस्कृतमध्ये मी वाचून दाखवतो, ऐकून ठेवा. मंगलाचरण असं आहे. जन्माद्यस्य यतोन्वया दितरश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि.
आता ह्यातला शेवटचा जो शब्द आला सत्यम परम धीमहि. आता ग्रंथाचा अभ्यास कसा करायचा असतो बघा. भागवत या ग्रंथातल्या पहिल्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे सत्यम परम धीमहि. त्या परम सत्याचं आम्ही ध्यान करतो. आणि भागवताच्या शेवटच्या श्लोकातला शेवटचा शब्द सुद्धा असा आहे सत्यम परम धीमहि. आम्ही त्या परम सत्याचं काय करतो, ध्यान करतो. याचा अभ्यास असा करायचा की सुरुवात ज्या शब्दानं झाली समारोप सुद्धा काय झाला त्याच शब्दानं झाला. अशी सुरुवात आणि शेवट त्याला शास्त्रीय भाषेत उपक्रम आणि उपसंहार म्हणतात. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या की त्याला म्हणायचं परिपूर्ण ग्रंथ. तो ग्रंथ कसा आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे जिथं विचार जिथून सुरू होतो तिथंच तो संपला पाहिजे. जिथं विचार सुरू झाला तिथं तो काय झाला पाहिजे, संपला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असंच आहे. अर्जुन म्हणाला मी युद्ध करणार नाही. युद्ध करणार नाही. का करणार नाही त्याची कारणं त्याने सांगितली. मग भगवान श्रीकृष्णाने तू युद्ध करणं हे तुझं कर्तव्य कसं आहे हे सगळ्या पुढच्या 700 श्लोकात सांगितलं. आणि मग शेवटी अर्जुन म्हणतो की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, म्हणजे माझा मोह निघून गेला. करिष्ये वचनम तव, आता तू जसं मी सांगशील तसं मी करणार आहे. म्हणजे ज्या कारणासाठी भगवद्गीता सांगितली, कुठल्या कारणासाठी सांगितली, अर्जुनानं युद्धाला तयार व्हावं म्हणून सांगितली. आणि अर्जुन युद्धाला तयार झाल्याबरोबर भगवद्गीता संपली. बरोबर. भगवद्गीता अगदी पहिल्या श्लोकाचा आणि शेवटचा श्लोकाचा विचार केला भगवद्गीतेचा तरी त्याच्यात सुद्धा म्हटलंय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांचं काय चाललंय किंवा काय झालं, तिथं कुणाचा विजय झाला, कोण विजयाच्या मार्गावर आहे, कुणी विचारलं, धृतराष्ट्रानं विचारलं. आणि संजयानं शेवटच्या श्लोकात उत्तर दिलं यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत, ज्या बाजूला कर्तव्यदक्ष अर्जुन आहे, त्या बाजूला विजय आहे, नीती आहे, निश्चल नीती आहे, न्याय नीती धर्म ऐश्वर हे काय आहे आणि खरा विजय त्या बाजूला आहे. कुठल्या बाजूला, ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत त्या बाजूला. म्हणजे कुणाचा विजय झाला त्याचं उत्तरच दिलंय. विजय कुणाचा झाला, पांडवांचा झाला. सुरुवात आणि शेवट. नाहीतर मी प्रवचनाला सुरुवात केली भागवतातनं आणि त्याचा समारोप झाला रामायणात. काय म्हटलं कळलं. सुरुवात कशात, प्रवचन करायला सुरुवात कशात केली, भागवतामध्ये, आणि त्याचा शेवट कशात केला, रामायणात. तर याला परिपूर्ण विचार म्हणत नाहीत. विचार जिथून सुरू झाला तिथं तो संपला पाहिजे आणि तिथं तो समाप्त होणं याला काय म्हणायचं, परिपूर्ण विचार. आणि असा परिपूर्ण विचार भागवतामध्ये मांडलेला आहे. आता यातलं एक पहिलं जे मंगलाचरण सांगितलं त्या मंगलाचरणातला पहिला शब्द आहे जन्मादस्य यत. म्हणजे काय, जन्मादस्य यत नावाचं एक ब्रह्मसूत्र आहे. एकूण 555 ब्रह्मसूत्र आहेत. व्यासाने रचलेला हा ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ आहे. या ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. आता आम्ही ब्रह्म म्हणजे काय ते जाणून घेऊ. आणि त्याच्यातलं दुसरं सूत्र आहे जन्मादस्य यत. आता जन्मादस्य यत हे जे सूत्र सांगतं त्यानं काय सांगितलं की हे विश्व त्या परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. या विश्व कशातून, विश्वाचा जन्म व्हायच्या अगोदर पहिल्यापासून काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्म नावाचं तत्व प्रथम आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतं, कशाचा भास होतो, विश्वाचा भास होतो किंवा जग निर्माण झालेलं दिसतं. आता म्हणजे पहिल्यापासून काय आहे, ब्रह्म नावाचं तत्व आहे. आता या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्या परमात्म्याच्याच आश्रयानं चालतं आणि शेवटी त्या परमात्म्यामध्येच त्याचा काय होतो, लय होतो. बसा. जन्मादस्य यत हे ब्रह्मसूत्रात दुसऱ्यांदा सांगितलंय पण भागवतामध्ये हे पहिल्यांदाच सांगितलंय. आता ब्रह्मसूत्रात दुसऱ्या क्रमांकाला का सांगितलं, पूर्वतयारी पाहिजे म्हणून. आणि भागवतात पहिल्यांदा का सांगितलं, भागवत ऐकायला बसलेले सगळे काय आहेत, त्याचे अधिकारी आहेत म्हणून. आता त्याच्यातला सोपा, अगदी सोप्यात सोपा अर्थ सांगतो. तुकोबांचा एक अभंग आहे, जया पासोनी सकळ मही मंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. जया पासोनी सकळ मही मंडळ हे झाले. मही म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वी ही सृष्टी कुणापासून निर्माण झाली तर त्या ईश्वरापासून निर्माण झाली.
म्हणजे ईश्वर हे त्यातलं मूळ तत्व आहे. ईश्वरापासून ही सर्व सृष्टी निर्माण झाली, त्याच्याच सत्तेनं ही चालते. तो त्यानं हे निर्माण केलं आणि तो त्याच्यात शिरला. म्हणजे हे सगळं ईश्वरानं व्यापलेलं आहे. बघ, ईशावास्य उपनिषद नावाचं उपनिषद आहे, ते मंत्र आहे पहिला, ईशावास्यम इदम सर्वम. हे सर्व ईश्वरानं व्यापलेलं आहे. किंवा जग आहे, किंवा उपनिषदाचं आणखी एक सूत्र सांगतात, यतो वा इमानी भूतानी जायन्ते. उपनिषद सांगतात यतो वा इमानी भूतानी जायन्ते. ही सगळी भूतं किंवा हे सगळं विश्व, ही सृष्टी त्याच्यातून निर्माण होते. आता एक प्रश्न विचारतो, हे जग आहे म्हणून परमात्मा आहे का परमात्मा आहे म्हणून जग आहे? परमात्मा आहे म्हणून जग आहे. तुकोबांचा एक अभंग आहे, रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर. दोरीवर जसा साप भासतो तसं ब्रह्मावर काय होतं, जग भासतं. जसं दोरी कळली की सापाची भीती जाते, तसं आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं की या जगाबद्दलचे जे काय आपल्या डोक्यात जगाला जे सत्यत्व दिलेलं असतं किंवा जगाचे आपल्याला त्रास जे होतात ते जग मिथ्या ठरवून जातं. पण जग मिथ्या ठरण्यासाठी अगोदर काय व्हायला पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर. दोरीवर साप भासतो तसं ब्रह्मावर काय होतं, जग भासतं. आता ईश्वर, मी म्हटलं हे ईश्वरापासून निर्माण झालं. ईश्वर शब्दातला एक मूळ शब्द आहे ईश. ईश म्हणजे काय? ईश म्हणजे सत्ता गाजवणं, सामर्थ्य असणं, अनुशासन करणं. जो सत्ता गाजवतो, ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि जो अनुशासन करतो त्याला काय म्हणायचं, ईश्वर म्हणायचं. आता उदाहरणार्थ बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, म्हणून दिवस रात्र होतात, अमावस्या पौर्णिमा होते, समुद्राला भरती ओहोटी येते. ह्या सगळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात आणि जातात. या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. साधा भोवरा फिरवायचा असेल तर एखाद्या कोणीतरी चेतन सजीव माणसानं त्याला दोरी गुंडाळावी लागते आणि तो फिरवावा लागतो. तो फिरवायचा असेल तर 2 मिनिटापेक्षा जास्त फिरत नाही. मग आता साध्या लाकडी निर्जीव भोवऱ्याला गती देण्यासाठी कुणीतरी सजीव चेतन माणूस असावा लागतो. मग या पृथ्वीला गती देणारा कोण असेल, कुणीतरी असेल का नाही? भोवरा 2 मिनिटांनी थांबतो, तशी पृथ्वी थांबली का आजपर्यंत? म्हणजे तिला थांबण्याचा सुद्धा अधिकार नाही. ती कोणाच्या सत्तेनं चालते, ईश्वराची त्याच्यावर काय आहे, सत्ता आहे. समुद्र सुद्धा समुद्राला सगळ्या नद्या, महापूर आलेल्या सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात, पण समुद्राचं पाणी वाढलं आणि शेजारची गावं बुडाली, असं कधी घडलं काय? मग समुद्रानं आपली रेष ओलांडू नये अशी मर्यादा त्याला कुणी घालून दिली, ईश्वरानं. म्हणून म्हटलं, तुकोबा म्हणतात, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले. म्हणजे ईश्वर सत्ता गाजवतो, त्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि तो अनुशासन करतो. आपल्याकडे ऊस पिकतो, काश्मीरला ऊस पिकतो काय? नाही. काश्मीरला केशर होतात, आपल्याकडे केशर होतात का? नाही. म्हणजे विशिष्ट भागात विशिष्ट पिकं यावीत हे नियोजन कोणाचं? ईश्वराचं, परमात्म्याचं. बरोबर. आपण सगळे शेती करतो, शेती करता करता आपण जनावरं पाळलेली असतात. आपल्या घरात काळ्या रंगाची गाय किंवा म्हैस असते. काळ्या रंगाची गाय किंवा म्हैस हिरव्या रंगाचा चारा खाते आणि पांढऱ्या रंगाचं दूध देते. हे व्यवस्थापन शास्त्र कुणाचं? असा कधी प्रश्न पडला काय? हिरवा चारा, जनावरे हिरवा चारा खातात आणि दुधाचा रंग मात्र कुठला आहे? पांढरा आहे. मग मला असं वाटायचं लहानपणी, दूध सुद्धा कसं पाहिजे? हिरवं पाहिजे. मग पांढरं कशा हे पांढऱ्या रंगाचं दूध निर्माण व्हावं, ही कुणाची व्यवस्था आहे? ईश्वराची. पावसावर आपलं कुणाचं नियंत्रण आहे सांगा? आपल्या पावसावर तरी नियंत्रण आहे का? कधीतरी अचानक अवेळी पाऊस झाला की शास्त्रज्ञ सांगतात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कोणी निर्माण केला? आपण गावातल्या माणसाने केला काय? नाही. हे नियोजन कोणाचं आहे? ईश्वराचं. बरोबर. याचा अर्थ ही सगळी सृष्टी ही त्याची निर्मिती आहे आणि त्याच्या सत्तेनं ही काय होते? चालते. हां. एखादा कुंभार असतो, हा कुंभार गाडगी मडकी तयार करतो. एखादा आडनावाचा कुंभार आहे म्हणून गाडगं मडकं असायलाच पाहिजे असं काही भाग नाही.
एखादा कुंभार प्राध्यापक असेल किंवा एखादा कुंभार आडनावाचा माणूस डॉक्टर असेल, हा डॉक्टर आणि प्राध्यापक काय मडकी तयार करायला जातील का? नाही. म्हणजे आडनावानं कुंभार आहेत म्हणून मडकी केलीच पाहिजेत असं काही बंधन नाही. पण ज्या अर्थी इथे एखादं मडकं दिसतंय त्या अर्थी ते करणारा कोणीतरी कुंभार असला पाहिजे. तसं हे जग ज्या अर्थी दिसतं तरी हे जग चालवणारा कोणीतरी एक चेतन करता काय करावा लागतो? मानावा लागतो. घरात साधी भाजी भाकरी करायची असली तरी आई नावाचा चेतन करता असतो, त्याशिवाय भाजी भाकरी होत नाही. मग साधी भाजी भाकरी करायला कुणीतरी चेतन करता मानावा लागतो. मग या सगळ्या सृष्टीची विश्वाची निर्मिती करणारा कुणीतरी चेतन करता असेल का? नाही आहे. त्यालाच काय म्हणायचं? ईश्वर. हां, हे सगळं आता एक संवाद सांगतो, एक किस्सा म्हणून. एकदा एक वडील आणि मुलगा, वडील होते जरा विज्ञानवादी आणि मुलगा म्हणायचा हे सगळं ईश्वराने निर्माण केलेलं आहे. मग त्यांच्या घरातल्या घरात त्यांची चर्चा चालायची की वडील म्हणायचे हे सगळं हे निसर्गानं निर्माण केलेलं आहे, हे सगळं निसर्ग निर्मित आहे, निसर्गानं ह्या सगळ्याची निर्मिती केलेली आहे, ही कुणी ईश्वरानं केलेली नाही. आणि मुलगा म्हणायचा की हे सगळं ईश्वर निर्मित आहे. मग असेच दोघांची चर्चा चालू होती. एकमेकाचं एक म्हणणं पटवून देत होते एकमेकाला. रात्रीची वेळ होती, यांची चर्चा झाली, ईश्वर निर्मित आहे आणि निसर्ग निर्मित आहे अशी चर्चा झाल्यानंतर दोघंजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. वडील झोपायला गेल्यानंतर मुलग्याला काय झोप येईना म्हणून मुलग्यानं आपलं रंग ब्रश घेतला आणि एका कागदावर चित्र काढलं. आता ते चित्र काढलं आणि तिथं एक आपली जिथं टेबल होता, खिडकी होती, त्या खिडकीत ते चित्र आणि टेबल ठेवून टाकलं. टेबलवर चित्र ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील उठले, मुलगा उठला. वडिलांनी बघितलं चित्र अतिशय सुंदर आलं होतं. मुलाला त्यांनी प्रश्न विचारला, अरे हे चित्र कोणी काढलंय? छान काढलंय. तर ते म्हणाले निसर्गानं काढलंय. कोण म्हणालं? मुलगा म्हणाला हे चित्र कुणी काढलंय? निसर्गानं काढलंय. मग वडील म्हणाले अरे निसर्ग कसं काढेल? कुणीतरी माणसानं ते हे काढायला पाहिजे. तर म्हणाला मी तेच सांगतोय तुम्हाला, हे सगळं जग कुणीतरी निर्माण करणारा असला पाहिजे. चित्र जर निसर्गानं निर्माण होत नाही, माणसानं तयार करावं लागतं कागदावरचं चित्र रंग घेऊन. तर हे सगळं रंगीबेरंगी असणारं जग निर्माण करणारा कुणीतरी एक चित्र हे काय करावं लागतो? चेतन करता मानावा लागतो. म्हणून आपला अभंग संतांचा आहे, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठलालाच काय म्हटलंय? वेडा कुंभार. ही सगळी मडकी कुणी तयार केली? विठ्ठलानं तयार केलेली आहे. हे कुठल्या सूत्राबद्दल सांगितलं? जन्माद्यस्य यत्, हे जे मंगलाचरणातला पहिलं शब्द सांगितला त्या संदर्भानं सांगितलं. आता आपण ह्या स्कंदाचा मुख्य विषय जो आहे त्याच्याकडे वळूया. अधिकार. अधिकार तीन प्रकारचा, तीन सांगितले. एक धर्माचा अधिकार, धर्माधिकार, दुसरा उपासना अधिकार आणि तिसरा स्वरूपाचा अधिकार किंवा श्रवणाचा अधिकार, असं त्याला दोन नावं आहेत. आता धर्माधिकार ह्याच्यात म्हटलंय, नैमिषारण्यात शौनकादी ऋषींनी 1000 वर्ष चालणारे यज्ञ सत्र सुरू केलं. नैमिषारण्य असा एक शब्द आहे. नैमिषारण्य आज सुद्धा आहे. नैमिषारण्य म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेशात लखनौजवळ सीतापूर जिल्हा आहे. त्या सीतापूर जिल्ह्याचा भाग याला पूर्वीच्या काळी काय म्हणत होते? नैमिषारण्य. आता सुद्धा अनेक जण भागवत तिथं सांगितलं म्हणून तिथं जाऊन भागवताचा सप्ताह करणारे लोक आहेत. आपण आता जसा इथं या पवित्र स्थळी भागवताचा सप्ताह केला तसे काही जण नैमिषारण्यात जाऊन भागवत सप्ताह करतात. नैमिषारण्य हे ठिकाण कुठं आहे? उत्तर प्रदेश, लखनौजवळ सीतापूर जिल्हा. सीतापूर जिल्हा हा नैमिषारण्याचा भाग आहे. आता याला नैमिषारण्य असं तरी नाव का पडलं? त्या पाठीमागची कथा अशी आहे, एकदा ऋषींनी ब्रह्मदेवांना विचारलं की आम्हाला साधना करण्यासाठी शांत निवांत साधना करता येईल अशा प्रकारची एक जागा सुचवा किंवा जागा द्या साधना करण्यासाठी. तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना एक चक्र दिलं. ऋषींना हे चक्र दिलं आणि सांगितलं की हे चक्र सतत फिरत राहील, हे जिथं जाऊन थांबेल फिरायचं त्या ठिकाणी तुम्ही काय करा? साधना करायला सुरुवात करा. मग ते ऋषीमुनी हातात चक्र घेऊन तिथं आले आणि त्या आता जे मी ठिकाण सांगितलं सीतापूर जिल्हा उत्तर प्रदेशमधला, तिथं आल्यानंतर ते चक्र फिरायचं थांबलं. तेव्हा त्या ऋषींना कळलं की आता आपण इथं आपली साधना अभ्यास करायला काही हरकत नाही. म्हणून त्याला नाव काय दिलं? नैमिषारण्य. नैमिषारण्य. दुसरं एक त्याची उत्पत्ती अशी सांगितली जाते, निमिष म्हणजे एक क्षण, जिथं एका क्षणात भगवंताने अनेक असुरांचा नाश केला. म्हणून निमिष, निमिष म्हणजे एक क्षण, एका क्षणभरात जिथं असुरांचा नाश केला म्हणून त्याला काय म्हणायचं?
ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याला नैमिषारण्य म्हणतात. किंवा असुरांचा नाश म्हणजे आपल्यातल्या अनिष्ट वृत्ती प्रवृत्ती आहेत. जिथं गेल्यानंतर आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती एकदम शांत होऊन जातात त्या ठिकाणाला काय म्हणायचं? नैमिषारण्य. मग इथं म्हटलंय नैमिषारण्यात शौनकादी ऋषी 1000 वर्षे चालणारे यज्ञ सत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. यज्ञ करणं हे मुख्य प्रयोजन होतं आणि यज्ञाच्या मध्ये मिळणारा जो वेळ आहे त्या मिळणाऱ्या वेळेत सूत त्यांना काय करत होते? कथा सांगत होते. आणि अशा प्रकारची कथा सांगणं हा सुतांचा उदरनिर्वाहाचं काम होतं. आता शौनक ऋषी यात अधिकारी आहेत पण सूत मात्र अनाधिकारी आहेत. आता म्हणून त्या दोघांचा धर्माधिकार आहे. धर्माधिकार असं का म्हटलं? त्यांना सुद्धा यज्ञ महत्वाचा वाटतो आणि सुतांचं ते काय आहे? उदरनिर्वाहाचं साधन आहे. म्हणजे दोघांनाही काय भागवताची फार गरज आहे असं नाही. ते मधला वेळ, मध्ये जो मोकळा वेळ मिळतो तो वेळ घालवण्यासाठी त्यांनी काय केलं? भागवताची चर्चा केलेली आहे, भागवतातल्या कथा सांगितलेल्या आहेत. हा धर्माचा अधिकार आहे. दुसरा उपासना अधिकार. आता उपासना अधिकार त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. हा याच्यामध्ये नारद आणि व्यास यांचा संवाद आहे. नारद आणि व्यास. आता ह्यांच्यातला काय संवाद आहे? व्यासांच्या बद्दलची एक कथा सांगितली जाते. द्वापार युग समाप्तीला आलं होतं. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता कुठलं युग सुरू आहे? कलियुग. हां, तर द्वापार युग समाप्तीला आलं होतं. द्वापार युग समाप्त होऊन आता कलियुगाला सुरुवात होणार होती. मग व्यासाने दुःखी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवण्यासाठी काही गोष्टींची रचना केली, लोकांचं कल्याण व्हावं. मग त्यांनी काय केलं? पूर्वी एक मोठाच्या मोठा वेद होता, ऋग्वेद नावाचा. त्या एका वेदाचे 4 भाग केले आणि 4 वेद तयार केले. सामवेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेदांची रचना केली त्यांनी. नंतर व्यासाने ब्रह्मसूत्र लिहिली. त्यानंतर व्यासाने महाभारत लिहिलं. त्यानंतर व्यासाने 17 पुराणं लिहिली. एवढं सगळं लिहिलं पण व्यासांच्या मनाला काही पूर्णत्वाने समाधान मिळालं नाही. मग व्यासाने नारदांची भेट झाल्यानंतर नारदांना आपलं दुःख सांगितलं. एवढं सगळं मी लिहिलं पण मला काय अजून पूर्णत्वाचा अनुभव आलेला नाही. म्हणजे हां, चला आता रम्य समाधान मिळालं, पूर्णत्व लाभलं, कृतार्थता झाली. एवढं सगळं तत्वज्ञान सांगितलं पण अजून पूर्णत्वाचा अनुभव आला नाही. असं का होत असेल? मला अस्वस्थ का वाटतंय? म्हणजे एवढं सगळं लिखाण करून तत्वज्ञान सांगून सुद्धा व्यासांची अस्वस्थता कमी झाली नाही. मग हे असं का होत असेल असा प्रश्न व्यासाने नारदांना विचारला. तेव्हा नारद त्यांना असं सांगतात की हे बघा, तुम्ही सगळं तत्वज्ञान सांगितलं आणि फक्त तत्वज्ञान असतं ते तत्वज्ञान कोरडं आणि वृक्ष असतं. त्याला जरा प्रेमाची जोड द्या. तत्वज्ञानाची समाप्ती ही प्रेमात झाली पाहिजे. आणि नारदांनी एक भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ लिहिलाय. नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर त्याच्यातलं एक सूत्र आहे, सा तू अस्मिन प्रेम स्वरूपा. ईश्वरावर आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती. माणसाचं माणसावर प्रेम असतं, माणसाचं माणसावरचं प्रेम स्वार्थी असतं. स्वार्थ संपला की प्रेम संपून जातं. माझी काहीतरी कामाची अडचण असते, हे काम ह्यांच्याकडनं होणार असेल तर माझं ह्यांच्यावर फार प्रेम असतं. माझं काम संपून गेलं की मग मी ह्यांना विचारत नाही. आपलं डॉक्टरांच्यावर सुद्धा प्रेम असतं. डॉक्टरांच्याकडे जातो, माझा लवकर नंबर यावा, मला लगेच औषध द्यावं. पण 8 दिवसानंतर डॉक्टर पुन्हा या म्हणतात, त्यावर आपण दाखवायला जात नाही, कारण 4 दिवसात आपल्याला बरं वाटतं.